गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर किंवा इतर माध्यमांमध्येही संघाच्या शताब्दीमुळे संघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. खरं तर संघाचं कार्य गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सातत्यानं सुरूच असतं. त्या कार्याची नाविन्यता अनेकांना भुरळ घालते. नागपूरच्या विजयादशमीच्या उत्सवात हजेरी लावल्यानंतर माझी पावलं आपोआपच संघ दधीची या 101 ज्येष्ठ प्रचारकांच्या रांगोळी प्रदर्शनाकडे वळली. संघ दधीची अत्यंत सार्थ असं नाव. तर पावलं वळली संघाच्या 101 प्रचारकांची रांगोळीद्वारे उभी केलेली पोर्ट्रेट्स पाहण्यासाठी. 101 निवडक व्यक्ती ज्यांनी अतिशय शांतपणे संपूर्ण विचारांती सर्वस्वाची राखरांगोळी करून हिमालया एवढं मोठं काम उभं केलं. या मंडळींनी उभं केलेलं कार्य किती मोठं आहे हे त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा अभ्यास करूनच समजू शकतं. आणि अशा हजारो व्यक्तिमत्वांना घडविणाऱ्या संघाचं काम किती विराट आहे याची जाणीव मनात निर्माण होते. संस्कार भारतीनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं हे फार मोठं काम करून दाखवलंय. त्यांच्या या सातत्याला आणि चिकाटीला शब्दांकित करणं खरंच अवघड आहे. आता अशा या संघ प्रेरणेतून 2-3 महिन्यांच्या संशोधनातून शेकडो प्रचारकांमधून 101 जणांची निवड करून विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून निवडक 80 कलाकारांना एकत्र आणून सलग 40 तासांपेक्षा जास्त मेहनतीनं या सर्वांची सुंदर पोर्ट्रेट्स रांगोळीच्या माध्यमातून उभी करणं हे खरंच अनुपमेय कार्य आहे. या मंडळींना अभिवादन करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरलाय. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते. रीत साधी शिस्त बांधी कार्य व्यापक उभविते. या भावनेनं कार्यरत संस्कार भारतीचे आदरणीय आशुतोषजी अडोणी, प्रसादजी पोफे आणि संस्कार भारतीच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि अभिवादन. शंतनू शरद पांढरकर यांच्या फेसबुक वॉलवरील हा मजकूर मिलिंद हाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. शंतनूजींनी वर्णन केलेल्या रांगोळी प्रदर्शनातील समस्त रांगोळ्या आम्ही आपणासमोर सादर करत आहोत. हे रांगोळी प्रदर्शन पाहताना जे गीत आपल्याला ऐकू येत आहे त्याचे गीतकार आहेत श्री चंदूजी मांजरे, गायक आहेत श्री शिरीष घारे.